लोककलेमध्ये सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी येतात. कळते तुम्हाला? ओके. तर तिथे सुद्धा वेगवेगळे नक्षी म्हणजे मातीपासनं भांडी बनवणे, खेळणी बनवणे, नक्षी काम करणे, कापड विणकाम असेल तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर ह्या सगळ्या कशामध्ये येतात? प्रयोगसिद्ध लोककला. म्हणजे तुम्हाला प्रश्न आला की प्रयोगसिद्ध, प्रयोग म्हणजे काहीतरी कृती, त्याला त्या लोककलेला काहीतरी कृती लागणार आहे तर त्याला म्हणतात. मग हे सगळंच येतात त्याच्यामध्ये, लोकनृत्य, लोकखेळ, मनोरंजक, लोकनाट्य, लोकसंगीत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. आता चित्रकथींच्या परंपरेतील चित्रपट्टिका, घरापुढील रांगोळी असेल, रस्त्यावरील हाताने केलेले काशिदा, तर आता ह्या त्यांच्या कल्पनेतून त्यांच्या लोकजीवनाचे विशेष लक्षात घेता येतात. म्हणजे एखादं समजा आता तुम्ही एक उदाहरण दिलं की एखादं तुम्हाला असं काहीतरी मडकं मिळालेलं आहे किंवा एखादी वस्तू मिळालेली आहे आणि त्याच्यावर एखादा प्राणी काढलेला आहे, म्हणजे तुम्हाला काय कळेल की हा प्राणी त्या युगामध्ये किंवा त्या लोकांमध्ये होता, हो की नाही? ते आपल्या मताने काही पण कसं 10 पायाचा प्राणी थोडी ना काढणार आहे, त्यांनी बघितलं त्याच्यानंतरच तो त्यांच्या चित्रामध्ये ते काढणार आहे. ज्वारी असेल, बाजरी असेल, इतर गोष्टी, म्हणजे आपल्याला काय दिसून येतं की त्या काळात त्या त्या गोष्टी होत्या. आता हे जे काही इतिहास तज्ञ किंवा हे जे पुरातत्व विभागाचे जे काही संशोधक असतात, तर हे पुरातत्व भागाचे संशोधक हे याच्यावरून सुद्धा शोध घेतात की त्या काळामध्ये कोणकोणत्या पेंटिंग्स आहेत, चित्र कोणते आहेत, वेगवेगळ्या हस्तकला कोणत्या आहेत. आणि हे बघा, हे लोकसाहित्य काही फक्त मराठीला अभ्यासाला नाहीये, तर ह्या लोकसाहित्यातून इतिहासकारांनी त्याचबरोबर हे जे पुरातत्वीय विभागातले जे काही संशोधक आहेत त्यांना सुद्धा इतिहास समजून घ्यायला, इतिहास जाणून घ्यायला काय मिळालेली आहे? माहिती मिळालेली आहे. ठीक आहे. आता चित्रकथींच्या परंपरेतील चित्रपट्टिका, घरापुढील रांगोळी, रस्त्यावरील हाताने केलेल्या काशिदा वगैरे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी. आता ह्या नृत्यातील त्यांच्या शरीर हालचाली, विविध कलातील जे काही पदन्यास असतील, नृत्य असतील, चित्रकलेतील आकार असेल, रंगसंगती असेल, वेगवेगळ्या प्रकारचे रंग, चित्रातील मालिकेतील सुसूत्रता, दृश्य, आकार, लोकसंगीत वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचं वेगळेपण आणि याच्यातूनच काय की ही जी काही परंपरा आणि ह्या परंपरेतून आलेलं जे काही आहे लोकसाहित्य. तर अशा प्रकारे लोकसाहित्यामध्ये अनेकविध गोष्टींचा समावेश होत असल्याने, तसेच लोकसाहित्याचे क्षेत्र अतिव्याप्त असल्याने हे क्षेत्र सीमित करता येत नाही. म्हणजे याची व्याप्ती खूप मोठी आहे. उद्या काहीतरी नवीन संशोधन झालं तर आपल्याला हेही माहित होईल का लोकसाहित्यामध्ये हे सुद्धा होतं. ठीक आहे. आता अगदी महत्वाचं आपल्याला बघायचं आहे की लोकसाहित्यातला एक महत्वाचा घटक अत्यंत, ते म्हणजे लोकभाषा. ठीक आहे. म्हणजेच आपण जिला बोलीभाषा म्हणतो. ठीक आहे. आता जिथे जिथे लोकसाहित्य आहे होतं, म्हणजे ज्या ज्या भागातलं लोकसाहित्य आहे, तर लोक तिथली वेगवेगळी जी काही आहे लोकभाषा आहे. आता लोकभाषेचा विचार करण्यापूर्वी लोकवाङ्मय वा लोकसाहित्य म्हणजे काय आपल्याला याचा विचार करावा लागतो. आता लोक ह्या शब्दाचा एक असाही अर्थ घेतला जातो की जसं आपण लोक कुठं कुठं आलेलं आहे, ते पुरुष सुक्त वगैरे ते सगळं पाहिलेलेच आहे, अशोकाचे शिलालेख वगैरे. पण अजून आपल्याला जर एक लोक ह्या शब्दाचा जर अर्थ बघायचा असेल तर काय आहे की आर्यांच्या आगमनापूर्वी, काय आहे, आर्यांच्या आगमनापूर्वी येथे असलेले आर्यत्तर लोक, म्हणजे आर्याच्या वेगळे लोक जे काही आहे त्यांना सुद्धा लोक म्हटलेलं आहे. आणि ह्या लोकांनी पुढे आर्यांची जीवनशैली, रूढी, परंपरा, रीतिरिवाज स्वीकारले. तर आपल्याला जसं माहित आहे की भारतात आर्य आले, बरोबर आहे, आणि मग बाकीच्या गोष्टी ज्या काही झाल्या, तर मग हे आले. आता नवीन कोणी लोक आले किंवा नवीन लोकांची काहीतरी परंपरा आले तर ते कसं नवल असतं ना. आता समजा आपल्या घरी पाहुणे आले, आपल्याला खूप नवल असतं, आणि समजा आपण गावात राहत असू किंवा ते आपल्यापेक्षा हायर सिटीमध्ये राहत असेल, आपल्यापेक्षा समजा स्टँडर्ड असेल, तर आपण कसं करतो,
त्यांचं निरीक्षण करतो, त्यांना बघतो, त्यांच्या काय काय चांगल्या सवयी आहेत, काय घालतात, कसे राहतात ते बघतो आणि आपणही थोडंफार त्याला कॉपी करायचा प्रयत्न जो काही आहे करत असतो. हे लहान मुलांच्या बाबतीत विशेषतः होतं, की समजा ते गावात राहत असतील आणि त्यांच्या घरी पाहुणे आले आहेत, काय झाले, समजा ते बाहेर गेले, सगळे त्यांचं बॅग विचकणार, काय काय आणलंय, आपल्याला काय खाऊ आणलंय, कसे राहतात, कसे कपडे घालतात बघत बसतात त्यांच्याकडे. तर हे ते अशा प्रकारे ते अनुकरण करतात. मग तेव्हा सुद्धा जे काही आहे आर्य बाहेरून आलेले आणि हे जेव्हा आर्य बाहेरून आलेले तेव्हा अशा प्रकारे त्यांना कॉपी करण्याचा थोडाफार प्रयत्न केला गेलेला आहे. कळालं तुम्हाला? आता रीतिरिवाज, जीवन वैशिष्ट्य, परंपरेने जतन करणाऱ्या लोकसमूहास लोक असे म्हणतात. तर ह्या लोकांची जी काही वाणी आहे त्याला लोकभाषा असे म्हटले जाते. पारंपरिक जीवन जगणारा आणि स्वरसमज वैशिष्ट्यांनी इतर समाज गटांपेक्षा वेगळा, आपल्या परंपरा, संस्कृती, वारसा जतन करणारा लोकसमूहात राहूनही इतर समाजापेक्षा वेगळे आणि पारंपरिक जीवन जगणारा लोकसमूह म्हणजे लोक. तर अशा लोकसमूहाची भाषा सुरुवातीला मौखिक होती. आता बघा, आपण हे जे काही लोकसाहित्य शिकतो, पण तुम्हाला एक याचं वैशिष्ट्य असे दिसतंय का, की हे जे काही लोकसाहित्य आहे तर ती एकमेकांपासून वेगळं आहे. जसं आपण राज्य पाहिले, काही राज्य आहेत, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान वगैरे. तर हे जरी लोक असले, आपण एकमेकांशी बोलत जरी असले, तरी काय आहे, संस्कृती मग प्रत्येक अंगाने, खानपान असू देत, पोशाख असू देत, आपल्याला याच्यामध्ये काय दिसते, विविधता दिसते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का, की विविधता, लोकसाहित्यात विविधता हे सुद्धा एक वैशिष्ट्य असतं. आपण असं म्हणू शकतो का आपण? तर असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये रूढी, परंपरा, मग ह्या सगळ्या गोष्टींचा परत होतो. आता लोकभाषा म्हणजे काय, लोकांची भाषा. आता आपण लोकसाहित्य शिकतोय म्हणून काय आहे, की ह्या लोकभाषेला लिखित स्वरूपाचे चिन्ह नसते, कारण ती नुसती बोलली जात होती, ते काही संग्रहित किंवा अशी नव्हती ठराविक जे काही आपण पाहतोय त्याच्यामध्ये. तर ती लोकांनी लोकांच्या व्यवहारासाठी एका समाजाने, समूहाने ती स्वीकारली होती. आणि एकूणच लोकभाषेत सर्वसामान्य व्यवहार होतात, शिवाय विचारांचं आदान प्रदान होतं आणि लोकभाषेतून विचारांचं प्रकटीकरण, भावभावनांचं प्रकटीकरण, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे आपल्याला दिसून येतात. आता आपण याच्यानंतर बघूयात की लोकसाहित्यातील काय संप्रदाय आहे. तर लोकसाहित्यातील संप्रदाय आपण बघणार आहोत. तर आपण लिहून घेऊयात आधी, की काही गोष्टी महत्त्वाच्या आपण लिहून घेणार आहोत. तर चला सगळ्यांनी हेडिंग टाका, लोकसाहित्यातील संप्रदाय. किती संप्रदाय आहे आपण ते बघणार आहोत. साधारण 9 संप्रदाय आपल्याला आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या अनुषंगाने आपल्याला ते बघायचे. लोकसाहित्यातील संप्रदाय. पहिले लिहा भाषाशास्त्रीय संप्रदाय. पहिले लिहून घ्यायचं आहे भाषाशास्त्रीय संप्रदाय. भाषाशास्त्रीय संप्रदाय. त्यानंतर दुसरं लिहा निसर्गरूपकवादी संप्रदाय. निसर्गरूपकवादी संप्रदाय. त्यानंतर लिहा भ्रांत कल्पनावादी संप्रदाय. तिसरा नंबर. हळूहळू लिहायचंय, व्यवस्थित लिहा, चुकायला नको. त्यानंतर लिहायचं आहे भ्रांत
कल्पनावादी संप्रदाय, भ्रांत कल्पनावादी संप्रदाय. त्यानंतर लिहा स्पष्टीकरणवादी व हेतुकथनवादी संप्रदाय. स्पष्टीकरणवादी वा हेतुकथनवादी संप्रदाय. चौथं जे काही आहे ते. त्यानंतर 5वा क्रमांक टाकायचा आहे संप्रसारणवादी संप्रदाय. संप्रसारणवादी संप्रदाय. संप्रसारणवादी संप्रदाय. संप्रसारणवादी संप्रदाय. त्यानंतर लिहायचं आहे ऐतिहासिक भौगोलिक संप्रदाय. 6वं लिहा ऐतिहासिक भौगोलिक संप्रदाय. ऐतिहासिक भौगोलिक संप्रदाय. 7वं लिहायचं आहे मानसशास्त्रीय संप्रदाय. मानसशास्त्रीय संप्रदाय. मानसशास्त्रीय संप्रदाय. 8वं लिहायचं आहे अवशेषवादी संप्रदाय. 7वं अवशेषवादी संप्रदाय. अवशेषवादी. आणि लास्ट 9वं जे काही आहे ते लिहायचं आहे मानसशास्त्रीय संप्रदाय. थोडं वेगळं आपण त्याच्यात असेल तर बघूया. ठीक आहे. कोणकोणते संशोधक वेगळे आहेत का काय ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघावं लागेल. ठीक आहे का प्रिंटिंग मिस्टेक आहे आपण ते सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे समजलं तुम्हाला. तर बघा झालं मानसशास्त्रीय संप्रदाय. बघा आता आपल्या मराठी साहित्यात जे काही मानसशास्त्र कुठपर्यंत गेलं आहे तर त्याचं उत्तर आहे सिगमंड फ्राइड. त्याच्यावर काही ते अपडेट झालेलं नाही. म्हणजे आता खूप सारे संशोधन असेल किंवा खूप सारे प्रयोग वगैरे काय 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 आलेलं आहे. पण जर आपण सविस्तर विचार केला तर आपल्याला काही फारसं इतर गोष्टी त्याच्यामध्ये दिसून येत नाहीत. म्हणजे अपडेट झालेलं नाहीये. ठीक आहे. जसे इतर विषय अपडेट झालेला आहे तसं काही फारसं याच्यामध्ये हे नाहीये. जे संशोधन वगैरे करणार आहे तिथपुरतच आहे ते. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत की लोकसाहित्यातील कोणकोणते संप्रदाय आहे. तर बघा 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये आपण म्हणजे हे सगळ्या गोष्टी जेव्हा पाहतो नॉवेल काय काय तर बऱ्याच गोष्टी म्हणजे 80 ते 90% गोष्टी काय झालेल्या आहेत पाश्चिमात्य देशांमध्ये त्याचा उदय झालेला आहे. आणि त्याच्यातूनच मग काय झालेलं आहे की त्या गोष्टी आपल्याला त्याचे जे वारे आहे नंतर भारतामध्ये वाहू लागलेले आपल्याला दिसून येतात. तर बघा 18व्या शतकामध्ये काय झालं की युरोपमध्येच लोकसाहित्याचा अभ्यास सुरू झाला. कुठे 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये. आणि हा अभ्यास सुरुवातीला
संकलनात्मक पद्धतीने सुरू झाला. संकलनात्मक पद्धत म्हणजे काय की जमा करायच्या गोष्टी, संकलन करायचं गोष्टींचं, जमा करणे, त्याला आपण काय म्हणतो, संकलन. कारण लोकसाहित्य एक तसाच विषय आहे की समजा आपल्या इकडे 10 जमाती किंवा 10 गावं असतील, प्रत्येक ठिकाणी क्षत्रिय भेट देऊन तिथली तिथली माहिती, सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या संकलित करून, ते काय आपण अभ्यास करून सुटणाऱ्या गोष्टी नाहीये. ते एक पुस्तक आहे बाबा वाचा आणि झालं असं नाहीये. कारण याच्यामध्ये विविधता आहे, याच्यामध्ये भिन्नता आहे. त्याच्यामुळे काय आहे की संकलनात्मक पद्धती सुद्धा याच्यात महत्वाची ठरते. आता पुढे लोकसाहित्याच्या ह्या संकलनात्मक अभ्यासाच्या आधारे अभ्यासक हे लोकसाहित्याची चिकित्सा करू लागले. आता ह्या चिकित्सेतून लोकसाहित्याच्या विविध अंगावर, पैलूंवर जो काही आहे प्रकाश पडू लागला. एक प्रकारचा अभ्यास. आता हे अभ्यास करत असताना अभ्यासकाच्या विविध प्रकारचा जो काही दृष्टिकोन आहे, किंवा हे अशा पद्धतीने, ते तशा पद्धतीने, ते तशा पद्धतीने. आता समजा उदाहरणार्थ फूड आहे, आपलं जेवण. तर म्हणजे जेवणाचं उदाहरण का देते, कारण लवकर समजावं. आता आपल्याला आपलं काय जेवण म्हणजे पोट भरायचं साधन. पण जर वेगवेगळ्या अभ्यासकांना आपण बोलवलं, समजा एखादा भूगोलावर अभ्यास करणारा असेल त्याला बोलवलं, एखादा न्यूट्रिशनवर अभ्यास करणार आहे त्याला बोलवलं, एखादा गणितावर अभ्यास करणार आहे त्याला बोलवलं, एखादा कृषीवर अभ्यास करणार आहे त्याला बोलवलं, एखादा केमिकल वाला आहे, इंजिनियर आहे त्याला बोलवलं, तर मग त्या फूडला ते काय फक्त पोट भरायचं साधन राहणार का? नाही. अशा 2-3 थाळ्या ठेवल्या तर भूगोल तज्ञ जो आहे तो म्हणेल की हे जेवण जे आहे ते फक्त राजस्थानमध्येच पिकू शकतं, हे धान्य हे मिळू शकतं आणि त्याच्यामुळे हे जे काही आहे ते मिळू शकतं, हे कोकणातच तुम्हाला मिळू शकतं, इतर कुठेही नाही. तर हे त्या पद्धतीने तो अभ्यास करेल. न्यूट्रिशन वाला काय म्हणेल की इतकं खायची गरज नाहीये, इतकं खा, इतकं खा, इतकं खा, याच्यात प्रोटीन कुठे आहे, तो त्या पद्धतीने बोलेल. म्हणजे अशा प्रकारे जे काही आहे ते वेगवेगळे निकष काढतील त्यांच्या त्यांच्या अभ्यासानुसार. आणि मग लोकसाहित्याचं सुद्धा काय झालं की लोक जसजसे अभ्यास करू लागले त्याच्यानुसार काय पडले, त्याचे प्रकार पडत गेले. मग पहिला जो काही प्रकार पडला तो प्रकार होता भाषाशास्त्रीय प्रकार. म्हणजे भाषेच्या उपयोजन, भाषेचं संशोधन. की कारण लोकसाहित्यामध्ये मुख्य काय आहे, मौखिक असल्यामुळे मुख्य जो काही घटक असणार आहे, तर हा मुख्य घटक कोणता होता, भाषा हाच होता मुख्य घटक. त्याच्यामुळं भाषाशास्त्रीय म्हणजे भाषेच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने, लोकभाषेचा शास्त्रशुद्ध पद्धतीने जो काही अभ्यास केलेला आहे, तर तो अभ्यास करणारा जो काही संप्रदाय आहे तर त्याला काय म्हटलेलं आहे, भाषाशास्त्रीय संप्रदाय. काय म्हटलेलं आहे, क्या बोला है उसको, भाषाशास्त्रीय संप्रदाय असं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये काय आहे बघूयात. आणि याचा शोध कोणी घेतला, कधी आलं, काय आलं, तर हे आपल्याला महत्वाचं आहे आपल्या पेपरच्या अनुषंगाने. ते मी लिहून देईल नंतर, ते तुम्ही लिहायचं. आधी समजून घेऊया डिटेल मध्ये की भाषाशास्त्रीय संप्रदाय म्हणजे काय. ठीक आहे. तर बघा, सुरुवातीला लोकसाहित्याच्या संकल्पनात्मक अभ्यासाचे स्वरूप हे वाङ्मयीन आणि ऐतिहासिक असे 2च प्रकारचे होते. नंतर त्याच्यामध्ये 8-9 प्रकार आले. पण जर आपण विचार केला तर लोकसाहित्याचे स्वरूप कसे होते, संकल्पनात्मक जे काही होते तर काय, वाङ्मयीन आणि ऐतिहासिक. कसे होते, एक तर वाङ्मयीन होतं आणि दुसरं होतं ऐतिहासिक. म्हणजे बघ कोणत्या काळातला आहे, कोणत्या काळात आलेला आहे काय, आणि वाङ्मयीन भाषा कोणती होती, काय कोणते प्रकारचे काय आहे, तर हे 2. नंतर मग एक साधारण 8-9 प्रकार आले. त्यामुळे लोकसाहित्याचे जे काही इतर पैलू होते ते दुर्लक्षित राहिलं, कारण 2च मर्यादित आपल्याकडे प्रकार होते असल्यामुळे. आणि त्यांनी त्यांच्या परीने काय लोकसाहित्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. आता त्यापैकी लोकसाहित्याची भाषा, लोकवाङ्मयाची भाषा त्याचा पहिला प्रकार. आणि ह्या लोकवाङ्मयाच्या अभ्यासातून मग भाषाशास्त्रीय संप्रदायाची निर्मिती झाली. आता ह्या संप्रदायामध्ये काय आहे बघा की लोकवाङ्मयाच्या भाषेच्या अंगाने विचार होऊ लागला. अभ्यासकांचं जे काही मत होतं, भाषेचा मूळ अर्थ दुर्बोध होता, तेव्हा त्या भाषेला विकृत अर्थ प्राप्त होतो आणि ज्या काही मूळ कल्पना आहेत त्या बदलतात आणि मूळ अर्थही बदलतात आणि मग त्या जागी जे काही आहे इतर गोष्टी त्यांची जागा घेताना दिसतात. तर
अशा कथांचा अभ्यास करत असताना मूळ शब्दांना विकृत अर्थ बाजू साडून मूळ अर्थापर्यंत त्या कल्पनेचं काय शोध घेतला जातो. म्हणजे काही शब्द असतील त्यांचा अर्थ विकृत असेल पण त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याचा मूळ अर्थ काय, हा शब्द का घेतला, तर हे सगळं जे काही डिटेल स्टडी करणं जे काही आहे आपल्याला भाषाशास्त्रीय म्हणजे भाषेचा एका विज्ञानासारखा किंवा शास्त्रासारखा जो काही आहे अभ्यास करणं. तर बघा, तर ह्याच्यामध्ये भाषा आता हे आपल्याला माहित आहे का युरोपमध्ये अभ्यास केला जात होता, त्याच्यामुळे आपल्याला हे जे काही पाश्चात्य संशोधक आहे यांची नावं लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आपला विषय जरी मराठी असला, कारण इकडं अनेक गोष्टी तिकडं उगम झालेल्या आणि त्या प्रभावातून मग आपण नॉवेल असेल, कादंबरी असेल, काय बाकी सगळं असेल तर आपण ते घेतलेलं आहे, त्याच्यामुळे हे यांचे नावं महत्त्वाचे पडतात. ठीक आहे. तर ग्रीम बंधू, कुहन, मॅक्स मुलरचं नाव तुम्ही खूपदा ऐकलं असेल, नंतर कॉक्स. तर अशा अभ्यासांनी भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून दैवत कथा म्हणजे देवदेवतांच्या दैवकथा, ज्या काही दैवत कथा आहेत तर यांचा अभ्यास केलेला आहे. चला, तर आपल्याला एक लिहून घ्यायचं आहे. चला लिहा. भाषाशास्त्रीय, आपल्याला असा प्रश्न आला तर भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणत्या संशोधकांनी अभ्यास केला. तुम्हाला नोट्स जर असं वाटलं की क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा लिहायचे आहेत तर ते तुम्ही लिहू शकता. नॉट नेसेसरी का मी जसं सांगितलं तुम्ही तसंच लिहिलं पाहिजे. तुम्हाला जर वाटलं की मॅडम आम्ही आता दुसऱ्या पद्धतीने लिहितो, मॅडम आम्ही असं लिहू का की भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून दैवत कथेचा अभ्यास करणारे संशोधक कोण, तुम्ही असंही लिहू शकता. इट्स अप टू यू. कसं आहे बघा, मी काय तुमचे नोट्स पाहायला येणार नाही, आपल्याला काय असाइनमेंट मार्क आहे नाही, बरोबर आहे. तुम्हाला नोट्स म्हणजे काय का तुम्हाला अभ्यास करता वेळी जी काही महत्त्वाची गोष्ट आहे जी सोपी पडणार आहे ते. ठीक आहे. चला लिहा. भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून दैवत कथांचा अभ्यास ग्रीम बंधू कुहन मॅक्स म्युलर कॉक्स कसं लिहितात, कॉक्स. ठीक आहे. अशा पद्धतीने कॉक्स या अभ्यासकांनी केला. आता बघा, जे काही ग्रीम बंधू होते तर यांनी जो काही अभ्यास केला आहे याचा, तर तो कुठे केलेला आहे, जर्मनीत केलेला आहे. ते लिहून घ्यायचं आहे. ग्रीम बंधू यांनी भाषाशास्त्रीय अभ्यास जर्मनी येथे केला. जर्मनी कुठे केलेला आहे, जर्मनी येथे केला. ठीक आहे. तर आपण लिहून घेऊया. ठीक आहे. तर त्यांनी एका याच्यातून केला, म्हणजे त्यांचा एक सिक्वेन्स होता की बाबा त्यांनी आधी काय 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 केलं. ठीक आहे. तर कशा पद्धतीने केला बघा. आधी काय केलं, त्यांनी साहित्याचं संकलन केलं. साहित्य संकलन म्हणजे सगळं गोळा करा. मग गोळा केल्यानंतर काय केलं, त्यांनी वर्गीकरण केलं की बाबा आपल्याला कोणत्या कोणत्या कप्प्यात काय काय बसवायचं आहे. समजा आता फॉर एक्झाम्पल, म्हणजे मी तुम्हाला खूप सोपी आणि रोजच्या जगण्यातले उदाहरण का देते, कारण तुम्हाला समजले पाहिजे. खूप बेसिक उदाहरण. आता उदाहरण, तुमच्या घरी तुम्हाला आई वडिलांनी सांगितलं की बाबा आज आपल्याला अलमारी साफ करायची आहे, हे घे कपड्यांचा ढीग, घड्या करून ठेव.
तर तुम्ही सगळेच कपडे एकत्र घड्या करून ठेवणार आहेत का? म्हणजे आधी तुमचं काय झालं, संकलन. संकलन तुम्ही केलं नाही. आई वडिलांनी तुम्हाला दिले कपडे, घ्या सगळा पुरा पोतारा आणून ठेवला. मग तुम्ही काय करणार? वडिलांचे कपडे एकीकडे, म्हणजे समजा असं समजा का एक मोठी अलमारी आहे तुमची सगळ्यांची अशी, ठीक आहे, किंवा तुमची अलमारी आहे, ते जाऊ द्या, तुमची अलमारी, तुम्ही सगळं एकत्र, साड्या पण एकत्र, पॅन्ट पण, जीन्स पण, शर्ट पण, इनर्स पण एकत्र, असं करणार आहेत का? नाही. सगळं साहित्य संकलन म्हणजे सगळं गोळा केलं कपडे. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे? साड्या एकीकडे, टॉप एकीकडे, जीन्स पॅन्ट एकीकडे, इनर्स तुमचे एकीकडे, काही रुमाल टॉवेल एकीकडे. तुम्ही काय करणार आहे? याचं वर्गीकरण करणार आहे. हे मुद्दामूनच तुम्हाला रोजच्या जगण्याचं उदाहरण दिलं, कारण तुम्हाला समजलं पाहिजे. सोपे उदाहरण, काही फार क्लिष्ट उदाहरण देऊन गोष्टी होत नसतात. ठीक आहे, बघा. मग साहित्य संकलन हे एकत्र झालं. त्याच्यानंतर मग काय केलेलं? वर्गीकरण, की बाबा कोणत्या कोणत्या कप्प्यात कशा कशाला बसवायचं जे काही आहे. उसके बाद उन्होंने क्या किया? हे सगळं एका कशा कशामध्ये काय. मग हे झाल्यानंतर त्यांनी काय केलं? अभ्यास. ॲरो करूनच लिहायचे बरं का सगळ्यांना. आणि अभ्यास केल्यानंतर काय मांडला, की निष्कर्षापर्यंत जेव्हा माणूस जातो मग तो ती गोष्ट काय बनून येते? सिद्धांत बनून येते. मग त्यांनी काय मांडला? सिद्धांत. तर हे बघा, हे काय फक्त ग्रीम बंधूचं पण नाही. जर तुम्हाला असं ऑर्डर लावा म्हटलं कुठल्याही संशोधनाचं, बघा हे खूप महत्वाचं आहे. हे काय फक्त लोकसाहित्याच्या संप्रदाय किंवा ग्रीम बंधूचं जे काही त्यांचं हे तो ऑर्डर नाही आहे. तुम्हाला असं हे केलं आणि याला जर यांनी म्हटलं की क्रमानुसार लावा, जर म्हटलं हे संशोधन संदर्भात आहे हे, तर ते अशा पद्धतीने लावायचं. म्हणजे याच्यावर सुद्धा तुमचे 2-4 प्रश्न सुटू शकतात. 2-4 प्रश्न म्हणजे तुम्हाला कसं घुमवून फिरून प्रश्न विचारला, इतर प्रश्नांना सुद्धा हे ऑर्डर लागू आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित लिहून घ्या की कुठलंही कशावर आहे. आजही बघा ना तुम्ही, आजही समजा क्षेत्रीय संशोधन तुम्हाला करायचंय आणि असे ऑर्डर दिलेत, तर सगळ्यात पहिले साहित्य संकलनच होणार. कारण तुमच्याकडे जर डेटा नसेल, वस्तू नसतील, काही गोष्टी नसेल, तर तुम्ही वर्गीकरण कशाचं करणार आहे? आणि आधीच तुम्ही वर्गीकरण कसं करणार आहे ना, कळतंय का तुम्हाला? त्याच्यामुळे आधी काय होणार आहे? संकलन. त्याच्यानंतर काय होणार आहे? वर्गीकरण. त्याच्यानंतर अभ्यास आणि त्याच्यानंतर सिद्धांत. आता हे पहिलं दुसरं सोपी आहे. वर्गीकरण अभ्यास मध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. तर एखादी गोष्ट सॉर्ट झाल्यानंतरच अभ्यास करू ना आपण. म्हणजे आता उदाहरणार्थ सोपं उदाहरण देते मी तुम्हाला, की सगळ्यात सोपं उदाहरण, आपली शाळा लागते, ठीक आहे, 10वी पर्यंत 12वी पर्यंत. तर आपण काय करतो? सगळे पुस्तकं घेऊन येतो. इतिहास, भूगोल, मराठी, इंग्रजी, हिंदी. त्याच्यानंतर काय करतो? त्या विषयाचं टेक्स्टबुक, नोटबुक, प्रॅक्टिकल बुक, रफ बुक, त्या विषयाचं जे काय असेल तुम्ही, असं त्याचं काय करतो? वर्गीकरण करतो. ठीक आहे, वर्गीकरण झाल्यानंतरच अभ्यास करतो ना आपण. आणि त्यानुसारच मग की बाबा आज कोणते तास घेणार आहेत आपले टीचर, त्यानुसार मग आपण बॅग भरतो. बरोबर आहे? तर हे असं थोडंसं तुम्ही अभ्यास थोडासा असं मजेशीर बनवा. त्याला रोजचं जे काही तुमचं हे आहे त्याच्याशी तुम्ही रिलेट करा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतं, पण हे थोडंसं अशी उदाहरणं घेऊन तुम्ही याला लक्षात ठेवा. साहित्य संकलन, वर्गीकरण, अभ्यास आणि सिद्धांत. हे ग्रीम बंधूंनी सांगितलंय, पण जनरली हे सगळ्याच ह्याच्यामध्ये लागू होतं. ठीक आहे, तुम्हाला समजा असं कसेही दिले रॅन्डम आणि ऑर्डर लावा म्हटलं तरी, कारण आपल्याला असे ऑर्डर लावायचे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, आणि ग्रीम बंधूंनी कुठे केला अभ्यास? आता हे जे काही सगळं आहे ग्रीम बंधूचं, याला मोलाचं जर योगदान कोणाचं लाभलं असेल तर ते होतं मॅक्स म्युलर. ते पण लिहून घ्यायचं आहे. मॅक्स म्युलर. मॅक्स म्युलर लिहून घ्या. मॅक्स झालं लिहून. आता आपल्याला 2-3 ओळी अजून थोडा लिहून घ्यायचा आपल्या नोट्स संदर्भात. लिहा, खाली लिहा ॲरो करून. मॅक्स म्युलरने दैवत कथांच्या अभ्यासातून दैवत कथांच्या अभ्यासातून
मॅक्स म्युलरने दैवतकथांच्या अभ्यासातून आर्यांच्या मूळ स्थानाचा शोध घेतला. आर्यांच्या मूळ स्थानाचा शोध घेतला. आर्यांच्या मूळ स्थानाचा शोध घेतला. त्याचा इसवी सन 1825 मध्ये त्याला खाली अंडरलाईन करा, कारण आपल्याला बरंचदा हे साल पण विचारलं जातं. सायन्स ऑफ मायथॉलॉजी म्हणजे दैवकथा, दैवतकथा. हे तुम्ही इंग्लिश मध्ये लिहायचं तर लिहा, मराठीत लिहायचं. सायन्स ऑफ मायथॉलॉजी, मग असं आहे स्पेलिंग, सायन्स ऑफ मायथॉलॉजी. हे आपल्याला ग्रंथ विचारतात बरं का, आणि इसवी सन पण विचारतात. बघा याच्यातून 2-3 प्रश्न फॉर्म होऊ शकतात, तुम्ही तयार करू शकता. सांगा बरं कोणते कोणते फॉर्म करू शकतात ह्या एका वाक्यावरून. की 1855 25 लिहिलं असेल तर 95 करा. 1855. ठीक आहे. तर बघा मी तुम्हाला एक वाक्य सांगते, तुम्ही प्रत्येकाने मला एक एक प्रश्न त्याच्यावर तयार करून सांगा. म्हणजे हे काय आहे, पेपर सेटर तो काय असं जन्मता असं प्रश्न बनवणे असं नाही ना, किंवा असं आभाळातून प्रश्न तयार करून येतात असं नाही आहे. पेपर सेटर हा एक मनुष्य आहे आणि तो सुद्धा आपल्यासारखा विचार करतो. आपण त्याची पद्धती विचार करण्याची ओळखली पाहिजे प्रॅक्टिस म्हणून. आता मी तुम्हाला एक वाक्य सांगते, त्याच्यावर तुम्ही कमीत कमी 3 प्रश्न बनवून दाखवा. मॅक्स मुलरने 1895 साली सायन्स ऑफ मॅथॉलॉजी हा ग्रंथ लिहिला, किंवा त्याचा ग्रंथ प्रसिद्ध झाला म्हणजे तेच लिहिला. तर 3 प्रश्न मला याच्यावर बनवून दाखवा. चला परत सांगते. मॅक्स म्युलरने 1895 साली सायन्स ऑफ मायथॉलॉजी हा ग्रंथ लिहिला. याच्यावर मला 3 प्रश्न पेपर सेटर जसे सेट करतो तसे तयार करून सांगा. प्रश्न तयार करा 3. विचार करण्यापेक्षा ज्यांना असं वाटते कमी लिहून तयार करू शकतो, आणि लिहा आधी, तयार करा आणि मला सांगा. चला तोपर्यंत मी समोर नाही जाणार. चलो बताओ जल्दी से. बनवा ना प्रश्न, साधे सोपे बनवा. प्रश्न कसे बनवतात, काय, कोण, कसे, कुठे, केव्हा, असेच बनवतो ना आपण प्रश्न. सांगा ना, प्रश्न तयार करा. चला ऑनलाइन विद्यार्थी, ऑफलाइन विद्यार्थी, चला. सारिका गायकवाड, विशाल राठोड, प्राजक्ता, प्रांजली, चला. तेजस्वी, चला पटकन सांगा. ह्याच्यातून तुमचं म्हणजे हे अभ्यास कसा करावा
आणि कसा नाही करावा हे कळतं तुम्हाला. पेपर सेटर कशा ह्याच्यावर तुम्हाला लगेच कळेल मग वाचल्या की कसं सेट करतो बाबा ह्याच्यावर येऊ शकतो, असा प्रश्न आला तर असा प्रश्न येऊ शकतो. तुम्ही त्याच्यावर खूप चांगलं वाचता. सांगा सांगा. चला 2 मिनिटं घ्या, 2 मिनिटानंतर सांगा. थोडा विचार करा आणि सांगा. प्रत्येकाने एक एक प्रश्न सांगा. चला ऑनलाईन विद्यार्थ्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहायचंय. साधातला साधा बनवा. कसे, कुठे, केव्हा, कोणत्या वर्षी, जे काही तुम्हाला आठवेल ते, म्हणजे वाटेल ते सांगा. चला कोणी कोणी प्रश्न केले सांगा. सांगा प्रश्न तयार कोणी केले. हम्म 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 प्रश्न तयार करायचा होता. ह्या वाक्यावर प्रश्न तयार करायचा होता. कसा करणार? तर बघा, तुम्हाला मग मी 2-4 वाक्य देणार होमवर्क साठी, ते तुम्ही घरून करून आणायचे. बघा आता ही ऍक्टिव्हिटी आपण काय करतो, कारण पेपर सेटर कशा प्रकारे प्रश्न काढू शकतो तशा पद्धतीने आपलं थिंकिंग त्यांच्यासारखं होऊ शकतं, ह्याच्यासाठी ही ऍक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. ठीक आहे. आता बघा हे वाक्य आहे. काय वाक्य आहे परत वाचून दाखवते. काय आहे? मॅक्स म्युलरने 1895 साली सायन्स ऑफ मायथॉलॉजी हा ग्रंथ, त्याच्यापैकी एक्सपेक्टेड 3 नाही, आपल्याला हेच वाक्य सध्या दिलेलं आहे. ठीक आहे. युरोप म्हणजे युरोप साईडला त्याचं जे झालंय, युरोप, जर्मनी, पाश्चात्य देशांमध्ये लिहिलेलं आहे. इंडियामध्ये तर नाहीच लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिला प्रश्न कोणता बघतो. आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. प्रश्न कसे तयार होतात? काय, कुठे, कसे, कोणी, का, केव्हा, कुणाला, कोणासाठी. तर हे जे काही आहे याच्यावरून आपले प्रश्न तयार होतात. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे, मॅक्स मुलरने, किंवा असं लिहू शकतो, सायन्स ऑफ मायथॉलॉजी हा ग्रंथ कोणी लिहिला? हा एक प्रश्न तयार झाला. असेच असेच प्रश्न विचारू शकतात ना तुम्हाला, कोणी पासून हे झालं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न सेम, सायन्स ऑफ मायथॉलॉजी हा ग्रंथ केव्हा लिहिला गेला किंवा लिहिला. आपण शॉर्ट मध्ये झाले 2. तर तिसरा काय आहे? मॅक्स मुलरने, हे वाक्यावरून बनवायचं आपल्याला. मॅक्स मुलरने 1895 साली कोणता ग्रंथ लिहिला? तर आपले प्रश्न काही याच्यापेक्षा वेगळे असतात का? अशा टाईपचेच असतात ना. कोण, कुठे, केव्हा, कसे, कोणी लिहिलं. जास्त करून संकल्पनात्मक, ते लॉंग वाले त्याला थोडं आपण बाजूला ठेवूया. पण अशा प्रकारचेच प्रश्न असतात ना. तुम्ही अभ्यास करताना हा दृष्टिकोन काय आहे तुमच्यामध्ये विकसित होणं गरजेचं आहे, की जेव्हा तुम्ही एखादं वाक्य वाचताय तर तुम्हाला जर समजा साल आलं, एखादं नाव आलं, एखाद्या ग्रंथाचं नाव आलं, एखाद्या कंट्रीचं नाव आलं, एखादा महत्त्वाचा निकष वाटला, एखादा महत्त्वाचा आशय वाटला, ते तुम्ही अंडरलाईन करून तुमच्या डोक्यामध्ये लाईट लागली पाहिजे की असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रकार दिलाय, अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. विभाजन दिलंय, वर्गीकरण, कोणी वर्गीकरण केले, अशा प्रकारे विचारलं. लोकसाहित्य हा शब्द कोणी रूढ केला, डायरेक्ट प्रश्न आलेला आहे, डिरेक्टली.
दुर्गा भागवत. तर अशा प्रकारे तुम्ही हे करता आलं पाहिजे. चला लिहून घ्या पटकन. चला लिहा. मी एक वाक्य देते, मला उद्या त्याच्यावर कमीत कमी 3 प्रश्न बनवून आणायचे. अशा पद्धत समजलं? कोणाला डाऊट असेल तर विचारून घ्या. लिहून घ्या चला पटकन. लिहून घ्या. काही डाऊट असेल, मॅडम असं समजलं नाही हे, तर मला विचारा. ठीक आहे. ओके. तर अशा प्रकारे प्रश्न ठीक आहे. 1 मिनिट. पण उद्यासाठी होमवर्क तुम्हाला देणार आहे मी. थांबा. आपण उद्यासाठी प्रश्न लिहूयात. उद्यासाठी होमवर्क 1 मिनिट लिहून देते, म्हणजे मिस्टेक्स नको व्हायला. दुर्गा भागवत यांनी फोकलोर साठी लोकसाहित्य हा पारिभाषिक शब्द सुचवलेला आहे. याच्यावर किमान 3 प्रश्न, कमीत कमी 3, जास्तीत जास्त तुम्हाला शक्य तुम्ही तितके काढा. लिहून घ्या व्यवस्थित. लिहिलं? दुर्गा भागवत यांनी फोकलोरसाठी लोकसाहित्य हा पारिभाषिक शब्द सुचवलेला आहे. ठीक आहे? क्लिअर? काही डाऊट नाही ना याच्यावर? ठीक आहे. तर आता आपलं भाषाशास्त्रीय संप्रदाय झालं, त्यानंतर आपण बघणार आहोत निसर्ग रूपकवादी संप्रदाय. बघा, निसर्ग दृश्य वा घटनांच्या आधारे दैवत कथांचा मूळ आर्याचा शोध निसर्ग रूपकवादी अभ्यासक घेतात. ठीक आहे? म्हणजे काय, जसं मगाशी मी उदाहरण सांगितलं. काय उदाहरण सांगितलं की प्राचीन काळी काय व्हायचं की ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व्हायचा आणि लोकांना समजायचंच नाही. त्यांना असं वाटायचं की बाबा निसर्गाचा आपल्यावर कोपलाय, निसर्ग नाराज झालाय म्हणून ह्या विजा होतात, म्हणून हे ढग कडकडतात. आणि अशा अनेक गोष्टी आहेत. तर ह्याच्यातून जे काही हे भीतीतून असेल, निसर्गाच्या याच्यातून असेल, तर ह्या जे काही
लोकसाहित्यातून निर्माण झालेलं. तर हे असं जे निसर्गातून आलेलं आहे, तर हे ह्याचा शोध घेणारा संप्रदाय जो काही आहे निसर्ग रूपकवादी संप्रदाय, तर ह्याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. आता त्यांच्या मते या कथांमध्ये निसर्ग दृश्यात्मक प्रतीके असतात. जसं की एखादी कथा आहे, लोककथा, त्याच्यामध्ये शर्मा हा शब्द वापरलेला आहे. तर त्या शर्मा शब्दाचा अर्थ काय? वाऱ्याची झुळूक. अदिती म्हणजे आकाश, उदक म्हणजे पाणी. ठीक आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे जे काही शब्द आहेत ते तर अशी रूपके. आता त्याचा अर्थ हा निसर्ग घटकाच्या माध्यमातूनच शोधला जातो. निसर्ग दृश्यात्मक अलंकाराचा वापर करून प्रतिभा कल्पनेच्या आधारे जे काही आहे ह्या देवत कथा विकसित केल्या जातात. ते निसर्ग एक माध्यम असते. निसर्गातून आलेल्या जे काही काय म्हणू शकता आपण, आख्यायिका असतील, दैवत कथा असतील, ह्या विकसित झाल्या आहेत. तर त्यामुळे निसर्ग दृश्य अलंकरणे बाजूला सारले तर मूळ सत्य कळते, असे मत निसर्ग रूपकवादी अभ्यासक मांडतात. इंद्र, वरुण, ह्या प्रकारे वायू ही निसर्गाची काय आहे? रूप आहे ना, म्हणजे रूपक. आणि ह्या रूपका मागील जे काही निसर्ग घटितांचा जे काही आहे, घटनांचा, घटितांचा, कथांचा, गीतांचा, एकंदरीत लोकसाहित्याचा. ठीक आहे. तर आता याचं एक उदाहरण आहे, ते लिहून घेऊयात आपण. चला, निसर्ग रूपकवादी संप्रदायामध्ये ते उदाहरण आपल्याला लिहून घ्यायचंय. कोणतं उदाहरण आहे? सूर्यकथेचा जो सिद्धांत आहे तो मॅक्स मुलरने मांडलेला आहे. लिहा, सूर्यकथेचा निसर्ग रूपकवादी संप्रदाय, असं ब्रॅकेट मध्ये लिहायचंय. सूर्यकथेचा हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? मॅक्स मुलरने. मांडला. आता ही विचारसरणी वगैरे हे जे काही आहे, काय म्हणतात, निसर्ग रूपकवादी, ही नंतर जास्त काही धुसर होत गेली, काय फार अशी चाललेली नाही. झालं लिहून? आता बघा, भ्रांत कल्पनावादी संप्रदाय. आता बघा, तुम्हाला म्हणजे असं सांगितलं जातं की इथं ही घटना घडली होती, त्याच्यामुळे इथे असं असं करतात, किंवा एका बाईने असं असं केलं होतं, एका पुरुषाने असं असं केलं होतं इथे, आणि त्याच्यावर देव कोपला होता, त्याच्यावर देवी कोपली होती. मग तेव्हापासून इथे एक मंदिर पडलं, तेव्हापासून इथे जत्रा भरते, तेव्हापासून इथे पूजा अर्चा केली जाते, तेव्हापासून वर्षातून इथं लोक जमतात, किंवा तेव्हापासून आम्ही असं करतो, हा नैवेद्य चढवतो. तर अशा प्रकारे तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल. किंवा आता एक G5 वर एक वेब सिरीज आलेली आहे, बाई तुझ्या पायी. तर त्याच्यामध्ये सुद्धा हे भ्रांत कल्पनावादी एक संप्रदायाचा विचार केलेला आहे की बाबा त्याच्यामध्ये असं दाखवलंय की एक कुमारवयीन मुलगी एका मुलासोबत पडून गेली, आणि त्यानंतर देवी कोपली, म्हणजे हे एक आख्यायिका होती. आणि मग त्याच्यामुळे आम्ही ह्या गावामध्ये ह्या प्रथाचं जे काही आहे ते पालन करतो, अशा प्रकारे समजा उदाहरण आहे. तर अशा प्रकारे म्हणजे काय, आता भ्रांतवादी कल्पनावादी अभ्यासक जे काही आहे ते काय करतात, दैवत कथा असेल, आख्यायिका असेल, काही असेल, तर याच्या ऐतिहासिक सत्य, त्याच्यामध्ये काहीतरी इतिहास घडला आहे, कारण किंवा ऐतिहासिक सत्य दडलेलं आहे, अशा प्रकारे ते काय करतात, ऐतिहासिक सत्य असं ते सांगतात. आणि त्याचप्रमाणे ते अशा कथांच्या मुळाशी कल्पनेच्या आवरणाखाली सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात की ऍक्च्युअल मध्ये इथं काय झालेलं होतं, ही प्रथा का पडली, ही परंपरा का पडली. आता ते किंवा याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर बघा, आधी आणि आत्ताही करतात, गाडीला काय ते लिंबू मिरची आणि ते सगळं बांधतात. तर आधी सांगायचे की असं तसं तसं, पण त्याच्या मागे एक
एक ऐतिहासिक सत्य असंही आहे किंवा एक सत्य असंही आहे की आधीच्या काळामध्ये कसं होतं की मोबाईल फोन नव्हते, रस्ते नीट नव्हते, जंगल जास्त होतं, लाईट नव्हते. तर अशा वेळी काही विंचू चावला, काही साप चावला तर लगेच काय किंवा तहान लागली, डिहायड्रेशन झाली बॉडी, तर लगेच पाण्यात लिंबू पिळून प्यायचं. आणि साप चावला तो विषारी आहे का नाही ती मिरची खाऊन पाहायची. आणि अशा प्रकारे बिबा असायचा, जखम झाली का ते जखमीवर बिबा असा काळा कलरचा असतो, त्याला ड्रायफ्रूट म्हणूनही बरेच जण वापरतात, तो खायचा. तर अशा प्रकारे जे काही आहे तर ते ऐतिहासिक सत्य आहे. पण आता काय त्याचा नजर लागू नये हे त्याचं मग खूप साऱ्या कथा, दैवत कथा आणि बाकीच्या कथा जे काही आहे ते बनवल्या गेल्या आहेत. ठीक आहे. तर हे काय आहे भ्रांत कल्पनावादी चा जो काही सिद्धांत किंवा आपण काय म्हणू शकतो ते. तर अशा प्रकारे ठीक आहे. तर असं काय आहे हे कथांच्या मुळाशी, ह्या लोकसाहित्याच्या मुळाशी सत्य शोधण्याचा एक प्रयत्न केला जातो. किंवा असं म्हणतात की बाबा जेवताना वसुदेव घालावा, मग सगळे देव आपल्यासोबत येतात जेवायला. पण आपण जर त्याच्या मागचं सत्य शोधलं की आधी घर काय आपल्या टाइल्स होते का घराला? नाही होते. कधी आधी शेणामातीचे घर होते आणि शेणामातीचे घर असल्यामुळे तिथे माकोळे असतात, मुंग्या. तर असं पाणी टाकलं की काय होतं, ते पाण्यापासून लांब पडतात आणि ते जेवणामध्ये शिरत नाही. त्याचं ते म्हणजे तेही कारण होतं त्याचं. तर आता खूप अशी वेगळी आणि अशी अंधश्रद्धा पसरवणारी किंवा खोटी खरी कारणे, खऱ्याचं खोटं आणि खट्याचं करून सांगतात. तर मोस्टली जो काही भ्रांत कल्पनावादी संप्रदाय किंवा जो काही हा सिद्धांत आहे तो आपल्याला हेच सांगतो की एखादी काहीतरी आख्यायिका किती खरी किती खोटी कशावर आधारली, तर याच्या मागचं जे काही सत्य शोधण्याचं काम आपल्याला भ्रांत कल्पनावादी संप्रदाय जे आहे ते करतात. तर संप्रदाय म्हणजे काय की ते संशोधक किंवा ते अभ्यासक एक ग्रुप होतो ना. आता बघा खूप जण आहे की मार्क्सवादी, फेमिनिस्ट, समाजवादी, राष्ट्रवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी, आंबेडकर राईट, ज्याला ज्याला जे जे विचार पटतात तो त्या त्या ग्रुपसोबत जॉईन होतो. मग यांचंही असंच होतं की खूप सारे संप्रदाय पडले. कोणी एकेश्वरवाद मानतो, कोणी अनेकाश्वरवाद मानतो, कोणी कोणाचं काय तर कोणाचं काय, ज्याला जे जे आवडतं ते त्याला त्याला जॉईन होतं. ते असं त्या पद्धतीने आहे. ठीक आहे. तर आजचं होमवर्क आहे की तुम्ही आतापर्यंत जे लोकसाहित्याचं झालं ते वाचून या, व्यवस्थित रिव्हिजन करा, नोट्स रिवाइज करा आणि जो प्रश्न दिलेला आहे त्याच्यावर किमान 3 प्रश्न काढून आणणे आणि जास्तीत जास्त तुम्ही काढत असाल तर ते काढून. ठीक आहे. चालेल, मग थांबूयात आपण इथे.